प्राप्त होऊ शकतो. इतर आपल्याला जरी 7 हे विधी सांगितलेले असतील, आटन सांगितलं असेल, विधन सांगितलं असेल, नामस्मरण सांगितलं असेल, या सर्वांमध्ये 7 नित्यविधींमध्ये प्रसाद सेवा असेल, निद्रा असेल, तर याच्यामध्ये जर प्राप्तीला कोणतं जर नेत असेल तर ते नाम नेणार आहे. आणि म्हणून आमच्या स्वामींनी म्हटलेलं आहे की नाम प्राप्ती ते करी, म्हणजे नामामुळेच खऱ्या अर्थाने परमेश्वराची प्राप्ती ही होत असते. आपल्याला अनेक दृष्टांताच्या माध्यमातून ते कळतं. आपण ज्या वेळेला महाभारत बघतो त्यावेळेला सुद्धा ज्या वेळेला द्रौपदीने ज्या वेळेला परमेश्वराला हाक मारली, परमेश्वराचं नामस्मरण चिंतन केलं, त्या वेळेला परमेश्वर त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. अहो, अशा कितीतरी मोठ्या प्रकारचं जे दुःख आहे, वस्त्रहरणाचा प्रसंग असेल, ज्या वेळेला कोणीच येत नव्हतं त्यावेळेला श्रीकृष्ण भगवंत त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि तिला वस्त्र पुरवलेले आहे. कितीतरी आपल्या जीवनामध्ये असे अनेक प्रकाराचे दुःख आपल्याला प्राप्त होत असतात. नामे पाप जळे, आपल्या अनेक प्रकारांचं जे पाप आहे हे सुद्धा नामामुळे ते नासाला पावत असते. आणि म्हणून या द्रौपदी म्हणजे ज्या वेळेला ती वनवासामध्ये आहे आणि 5 पती त्या ठिकाणी आहेत, कंदमुळे वगैरे खाऊन ते राहत आहेत, तर अशा अवस्थेमध्ये सुद्धा त्यांना अनेक प्रकारांचं दुःख देण्याचा प्रयत्न दुर्योधन करतोय. याच्यासाठी तो नानाविध योजना त्या ठिकाणी आखतोय. तो म्हणतो की आता यांचा वनवास संपल्यानंतर, अज्ञातवास संपल्यानंतर पुन्हा येतील, आपलं राज्य त्यांना द्यावं लागेल, आपला वाटा त्यांना द्यावा लागेल, काहीतरी तो व्यूहरचना त्या ठिकाणी करतोय. आणि असं करत असताना तो म्हणतो की मी आता या दुर्वास ऋषीला या ठिकाणी आमंत्रित करतो आणि आमंत्रित केल्यानंतर त्यांचं चातुर्मास त्या ठिकाणी दिल्यानंतर दुर्वास ऋषीला चातुर्मास दिलेली आहे, अनेक प्रकाराची त्या ठिकाणी मानमान्यता, अनेक प्रकारांचं षड्रस पक्वान्न अन्न त्या ठिकाणी त्यांनी निपजवलेलं आहे आणि सुंदर प्रकाराची त्या ठिकाणी व्यवस्था केल्यानंतर ते दुर्वास ऋषी त्या दुर्योधनावर प्रसन्न होत आहे. आणि त्या दुर्योधनावर प्रसन्न झाल्यानंतर म्हणतात की मला माग तू काय पाहिजे तर त्यावेळेला तो काय म्हणतो, दुर्योधन काय म्हणतो, मला या ठिकाणी तुम्ही आले, तुमची सेवा घडली, हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने मी तुमची सेवा केली, याबद्दल मला दुसरं काही नको. माझ्याकडे आयुष्य सगळं काय आहे, रीती सिद्धी सगळं काय राज्य आहे, पण माझे जे भावंड आहेत यांना सुद्धा त्या ठिकाणी घडलं पाहिजे काही ना काहीतरी. आपण म्हणतो की दुसऱ्यालाही काहीतरी घडलं पाहिजे, अन्नदान झालं पाहिजे. आणि म्हणून त्याच्या मागे त्यांचा जो उद्देश आहे दुर्योधनाचा, हा चांगल्या पद्धतीचा नाही. आणि 4 महिने त्या ठिकाणी खाऊ घातलेला आहे, त्यामुळे दुर्वास ऋषीला सुद्धा त्याच्या ज्या बोलण्याचा तो फरक त्यांना जाणवलेला आहे. आपण ज्या वेळेला आपण खातो पितो सगळं काही करतो, पण इथं महाप्रसाद काय घेतो, महाप्रसाद घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला त्या पद्धतीचे चांगले विचार, नामस्मरण आणि ईश्वराविषयी आपल्याला आवड निर्माण होत असते. आणि दुर्योधनाला ते 4 महिने खायला दिल्यामुळे तो सुद्धा जयाचे खाईचे अन्न तैसीची होय म्हण, दुर्योधनाचे खादले अन्न सत्वहरणी प्रवर्तला. सत्व याचं सुद्धा हरण करण्यासाठी तो दुर्योधन त्या ठिकाणी प्रवृत्त झालेला आहे. रात्री 12 वाजता कोणी जात असतं का कोणाला कुठेतरी जेवण करायला? एखाद्या बाबाची गाडी जर तुमच्या घरी येत असेल आणि 5 ते 7च लोक आपण त्या गाडीमध्ये असतो, 2 मिनिटासाठी 5 ते 7च मिनिटं आपण त्या गाडी लोक असतो आणि असल्यानंतर आपण जर फोन केला घरी, अहो आम्ही यजमान येतो जेवायला, त्यावेळेला त्या यजमानाची हिंमत होत नाही की तुम्ही जेवायला या म्हणून. आपल्याला पहिले बाईची परमिशन घ्यायला, आपण ज्यावेळेला त्या बाईची परमिशन घेतो आणि मग म्हणतो 2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो, आणि त्यावेळेला बाईची परमिशन घेऊन आपण काय करत असतो, सांगत असतो. म्हणजे एवढं आपल्याला त्या ठिकाणी संकष्ट निर्माण होत असते. 88 सहस्त्र ऋषी त्या ठिकाणी रात्री 12 वाजता जेवण करण्यासाठी येतात. त्यांचा श्राप म्हणजे सर्वसामान्य नसतो, कोण तारणार आहे याच्यातून. पण ज्या वेळेला स्वामी श्रीकृष्ण भगवंत त्या ठिकाणी जातात आणि ज्या वेळेला ती दुःखपूर्वक परमेश्वराची आठवण करते, हाक देते, परमेश्वराचं नामस्मरण चिंतन करते, त्यावेळेला परमेश्वर कशा पद्धतीनं त्या ठिकाणी सहाय्य करतात. अहो, नुसते स्नान करायला पाठवल्यानंतर त्यांचं उदर आहे हे शमल्या जातं, पाणी सुद्धा पिलं जात नाही, पाणी सुद्धा त्यांचं पिलं जात नाही. ज्या वेळेला ते यायला पाहतात तर त्यावेळेला कौरव म्हणजे 88 सहस्र ऋषी ज्या वेळेला तिच्या घरी पुन्हा जेवण करण्यासाठी येतात, संध्या स्नानासाठी पाठवतात, त्यावेळेला त्यांचं ते उदर शमन श्रीकृष्ण भगवंत करतात. तर त्यावेळेला त्यांना हा विचार येतो की आपण आता द्रौपदीला तर सांगितलं जेवायला येतो,
आणि आपलं तर उदर शमलेलं आहे, आपण पाणी सुद्धा पिऊ शकत नाही. म्हणजे अशा पद्धतीने परमेश्वराने काय केलेलं आहे, द्रौपदीचा ऐश्वर्याचा टिळा जो आहे तो कायमस्वरूपी ठेवलेला आहे. तिचं जे एक प्रकारचं जे तप आहे ते कायमस्वरूपी ठेवलेलं आहे. तिचं लाज परमेश्वराने राखलेली आहे. अशा पद्धतीचं सहाय्य झालेलं आहे. म्हणून मला जास्त या ठिकाणी जे मिनिटं घेतलेले आहेत त्याच्यासाठीच घेतलंय की नामस्मरण आपण केलं पाहिजे. आपल्या संसारामध्ये सुद्धा आपण त्रयतापांनी बाधित झालेलो आहोत. त्रयताप आपल्याकडे आहेतच, आधी भौतिक आध्यात्मिक अशा तापाने आपण तापलेलो आहोत. याच्यातून आपल्याला जर निवृत्त व्हायचं असेल तर या ठिकाणी, या खाडीच्या ठिकाणी आपण यावं, नामस्मरण करावं. आणि जसे या ठिकाणी अरळकाचे तिन्ही ताप हरले तसे आपले सुद्धा या ठिकाणी हरावे, हीच या माध्यमातून परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो. आणि मला 2 मिनिटाचा या ठिकाणी वेळ दिला, पण थोडक्यात मी जे सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला ते आपण शांततेने ऐकला आणि आयोजकांनी सुद्धा मला या ठिकाणी वेळ दिला. मी त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.